तुमचं नाव सांगा. माझं नाव अविनाश नारायण शिरसागर, राहणार सिद्धार्थनगर. ह्या वर्षी तुम्ही उभारताय असं कळलं नगर परिषदच्या नगरसेवक उमेदवार आहात. तुम्ही निवडून आल्यानंतर काय कामं करता? मी सध्या तर आमच्या प्रभाग नंबर 5 आहे. प्रभाग नंबर 5मध्ये अनुसूचित महिलासाठी राखीव जागा आहे. त्याच्यासाठी आमच्या घरातील महिला म्हणजे वहिनी भावाची बाई त्यांना आणि उभा करणार म्हणजे उभा राहणार आहे ती इच्छुक आहे. काय वाटतं, काय वातावरण आहे तुमच्या वार्डातलं किंवा मोहोळ तालुक्यातलं जे वातावरण आहे नगर परिषदेचं काय असेल? कसंही गेल्या 5 वर्षाखाली म्हणजे साधारणतः 5-7 वर्षाखाली जेव्हा नगर परिषद स्थापना झाली तेव्हा तिथं राष्ट्रवादीची सत्ता होती. बघायला गेलं तरी विकास फक्त हा कागदावरती झाला. शहरात आपण बघितलं तर अजून विकास म्हणावा तसा झाला ना. रस्ते तसेच, खड्डे तसेच, गाठी तसेच तुंबलेले आहेत. त्याच्यासाठी आपल्याला एक म्हणजे आम्ही आता शिवसेनेचं काम करतो. शिवसेनेला संधी दिली ना ते चेहरा-मोहरा बदलून टाकते. सेनेला संधी दिली तर चेहरा-मोहरा बदलेल. काय विकास होईल? विकास काय जे म्हणजे बेसिक गरजा आहेत लोकांच्या, रस्ते असतील, गटारे असतील, स्वच्छता असेल. अजून आता ही व्यापारी लाईन आहे, मी नगर परिषद साईडची व्यापारी लाईन आहे. त्या व्यापाऱ्यांसाठी काय सुखसुविधा होती? व्यापाऱ्यांसाठी काय म्हणजे आता आपण आता बघितलं तर शौचालय नाही. व्यापाऱ्यांसाठी बघितलं तर साफसफाई नाही. रस्त्यावरती धूळ तशीच आहे. व्यापाऱ्यांच्या नाका कानात चालले. कितीतरी व्यापारी असे आजारी पडले त्या धुळीमुळे. धुळीचं साम्राज्य आहे. त्याच्यासाठी आम्ही लक्ष देऊ प्राधान्याने. तेवढ्या 10 वर्षात नगर परिषद झाल्यानंतर किती वेळा ह्या रस्त्याचा विकास झाला किंवा हा रस्ता बघायला गेलं तर बऱ्याच वेळा विकास रस्त्याचा म्हणजे दुरुस्तीच्या नावाखाली बऱ्याच वेळा बिले काढले गेलेले आहेत. आणि एकच टेंडर पुन्हा 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 काढून खड्डे काही बुजले नाही तर ह्यांचे किशे भरले असं प्रमाण झाले. मग इकडली सुज्ञ जनता त्यावेळेस चांगल्या उमेदवाराला निवडून देईल. 100% तोच उमेदवार यावर्षी पण निवडून येईल. नाही. गेल्या वेळेस लोकांनी जे चालत फिरत होते ते आता गाडीत फिरायला लागले आणि पैशाचा इतका उत्पाद केला. आता माझे एक बंधू शिवसेनेचे काम करत होते. ते केलेला भ्रष्टाचार बाहेर काढाले म्हणून त्यांचा कट कारस्थान करून खून केला गेला. माजी नगराध्यक्षाचा नवरा आणि माजी नगरसेवकाचे दीर यांनी कट कारस्थान करून खून केला त्यांचा. का तर ती रमाई घरकुल योजना आणि त्यांनी केलेला आतापर्यंत भ्रष्टाचार फक्त कागदावरच रस्ते केले. आमच्या प्रभागात गेला तुम्ही पाहता असं म्हणणं आहे की मोहोळ तालुक्याचा विकास कमी नेत्यांचा जास्त झाले आणि इथले नेते आहे ती गुंड पाळलेले आहेत. आता पण सध्या त्यांचं एकच चालू आहे की हा त्याचे बॅकग्राऊंड बघत नाही, फक्त तो माझा आहे. त्याचा बॅकग्राऊंड बघत नाही, तो गुंड प्रवृत्तीचा आहे. पैसे किती छापलं. तुमच्या जे कोण आहे त्यांनी जे फॉर्म भरलाय त्यानंतर तुमच्यावर काय बर्डन वगैरे आलंय? अनेक अशा धमक्या चालूच आहेत. धमक्या तू भरू नको, तुला पण भावासारखंच केलं आणि वेगवेगळे अर्ज करतो. आता इथल्या निवडणूक अधिकाऱ्याला पण मी पहिल्याच मिटिंगला सांगितलं की गुंड प्रवृत्तीची लोक तिथं त्यांचा बॅनर लावून किंवा त्यांची नावं सांगून किंवा फोन करून असं दहशत माजवत आहे. तुम्ही त्याला कशी प्रतिबंधित करणार? तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला जर पुरावा भेटला आम्ही टोल फ्री नंबर देणार आणि एक अर्ज म्हणजे तुम्ही तुमचा जे तक्रार अर्ज आहे ते करा, त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू. आता गोपनीय आता ते काय म्हणले की जेव्हा उमेदवारचा फॉर्म भरेल तिथनं आम्हाला कडक ॲक्शन घेता येईल. आता आम्ही त्याचीच वाट बघतोय. जेव्हा उमेदवारची नावं डिक्लेअर होतील आणि येणाऱ्या काळात ते कसे लोकांना दडपण आणतात, कसे पैसे वाटतात, कसे लोकांना साहित्य वाटतात, त्या प्रकारे आम्ही कडक लक्ष ठेवून आहे. आम्ही त्यांच्याकडे लक्ष ठेवून आणि आम्हाला कळल्याकडे आम्ही निर्णायक निवडणूक अधिकाऱ्याला तक्रार करतो. मग ज्या माजी नगरसेवक असतील ज्यांनी विकास त्यांचा स्वतःचा करून घेतला आहे त्या नगरसेवकाकडून लोकांना दहशत आहे का त्यांची? मग खूप प्रमाणात दहशत. चालत फिरणारे लोक आता करोडोची जमिनी घेतली तिथे. माझ्याकडे ऑन रेकॉर्ड त्यांची पूर्ण माहिती आहे की त्यांच्याकडे पहिलं म्हणजे जेव्हा 5 वर्षापूर्वी त्यांनी जी निवडणुकीचा फॉर्म भरलेला त्यांची जंगम मालमत्ता किंवा त्यांची जमीन ही काही निरंकली तिथं. आता तुम्ही बघा त्याच व्यक्तीने काय भरलंय तिथं, तुम्ही जाऊन बघा. गेल्या वेळेस माझी नगराध्यक्ष त्यांनी गेल्या वर्षी 5 वर्षात त्यांच्या फॉर्ममध्ये काय लिहिलं ना आता काय लिहिलं. आता फॉर्म माझ्या माहितीनुसार त्यांनी आता फॉर्म भरला. त्यांनी काय भरलंय ते तुम्हीच बघा की आताची मालमत्ता किती आहे, कुठनं आली, कशी आली ते तुम्हीच त्यांना विचार. कुठून झाला हा विकास तसाही काय त्यांचे माजी आमदार त्यांनी पाठबळ दिलं त्यांना ते पैसे छापत गेले.
विकास काही लक्ष दिलं नाही. खरंच विकास करायला का नाही. दाब देणं, लोकांना धमकावणं, कोणते केसेस टाकले, आता ही चालूच आहे. त्याला पाठबळ त्यांचं राजकीयच आहे. तुमच्या वार्डातून ह्या वेळेस तुमच्या ह्यांना मतदान मिळेल? म्हणजे लोक सुज्ञा नाही, ती लोक दहशतीला घाबरणार नाही. मला वाटतं की लोकांना माहीत आहे. आणि मोहोळचं राजकारण एवढं पेटलंय, मग त्यामध्ये दहशतमुक्त निवडणूक होईल. ती करावं लागेल. लोक सज्ञा नाहीत, लोकांना माहिती आहे. जरी दबाव दिला तरी लोक ते मतदान करून ते त्याला प्रत्युत्तर देतील, मला असं वाटतं. तुमचं नाव सांगा. मी सुशांत बनसुडे, राहणार मोहोळ, मला 5 मतदार आहे. असे काय वाटतंय कोण येईल म्हणजे? तुला आता एक सुज्ञ मतदार म्हणून मी योग्यरित्या जी मला उमेदवार योग्य वाटेल, सुशिक्षित आणि आपल्या प्रभागात लक्ष देणारा किंवा लोकांच्या मदतीला धावून जाणारा, अशाच उमेदवाराला एक सुशिक्षित मतदार म्हणून मी त्याला माझं मत असेल किंवा समर्थन असेल. तो विकास करेल. हो, अशा उमेदवाराला मी नाही. प्रत्येक आता मी गेल्या वेळेचं नगरसेवक जी आहे ते ना आमच्या गल्लीचा विकास झाला आहे ना आमच्या प्रभागाचा विकास झाला. आमची अवस्था अशी झाली की तुम्ही आता ही चॅनल घेऊन जर त्या बोळात आला तर तुम्ही सुद्धा तिथे न्यूज काढायला नको मला. एवढ्या घाण परिस्थितीत मी राहतोय तिथे. आमची लेकरं बाळं सगळी आजारी पडतात, पण मुख्य अधिकाऱ्याला वारंवार तक्रार देऊन बी आमची निवारण नाही झालं. ही गेल्या वेळेचे सदस्य किंवा ही जी काय सत्तेचा काळडोळ झाला किंवा मुख्य रस्ता असेल, आम्ही सगळं बघितलं. आता आम्हाला ते नको. आम्हाला नवीन पिढीचा नवीन शिलेदार आणि जो विकास करेल त्याच्या मागे आम्ही ठाम असू. कोणाची सत्ता येईल नगर परिषदेवर? कोणत्या पक्षाची? आता आपण तेवढं काय आपल्याला ही नाही, पण आपण एक सुज्ञ मतदार म्हणून लोकांचा कौल जास्त प्रमाणात कुठं आहे त्याच दिशेनं आपण बी जाणं योग्य धरायचं. पण गेल्या वेळेचा नाही पाहिजे या भूमिकेवर आम्ही ठाम. प्रभाग 5 मध्ये राहतो. आमच्या गल्लीचा जास्त करून विकास तर अजिबात नाही. रस्ते कमी, खड्डे जास्त आहेत आणि चेंबरच्या नावाने मोठे मोठे खड्डे आहेत. त्यामुळे बारकी लेकरं किंवा गाड्या जास्त. काय दुर्घटना घडली का आतापर्यंत? भरपूर. संध्याकाळी खड्ड्यात गाड्या जातात. पुढचे येणार आहे ते समोर काय दिसत नाही. कोण येईल वाटतं तुमच्या प्रभागात निवडून, किंवा तुम्ही कुणाला निवडून द्याल? तसं तर सांगता येत नाही. सध्या सुशिक्षित उमेदवार आणि मागील उमेदवारांना तर चान्स अजिबात नाही. म्हणजे आम्हाला कसं आहे, लोकांचं मत काय? लोकांचं मत सुशिक्षित आहे. उमेदवार पण बघून देणार ते की पुढं भविष्यात त्यांना कशा पण इजा होऊ नये किंवा कोणाच्या दबावात न राहता स्वतःचं मतदान करते अशी त्यांची इच्छा आहे. आणि आम्हाला गल्लीचं वातावरण म्हणजे ना फक्त मोहचं पूर्ण दहशतीमुक्त वातावरण पाहिजे.